नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती स्वागत करीत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान गेल्या हंगामामध्ये आणि चालू असलेल्या शेतीच्या हंगामामध्ये झालं आहे। ते अवकाळी पाऊस असो, गारपीट असो किंवा सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झालेला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान हे होत आहे। अशा या नुकसानीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून पीक विमा जो आहे तो 1 रुपयात सुरू करण्यात आला होता। त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री पीक विमा। 1 रुपयामध्ये हा जाहीर करण्यात आला होता आणि त्याची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे काही प्रमाणात, आणि काही शेतकरी अजूनही त्या पीक विम्यापासून वंचित आहेत। तर हे पीक विम्यापासून वंचित असण्यामागची कारण काय आहेत? पीक विम्याची नुकसान भरपाई जर तुम्हाला कमी मिळाली असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने पुढे पावले उचलू शकतात की तुम्हाला तुमची भरपाई योग्य प्रमाणात मिळाली पाहिजे, याकरता तुम्ही कोणकोणती कारवाई करू शकतात, याच विषयाची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, सोबतची बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच आहे। या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना विमा कंपनीकडून भरपाई मिळते। मात्र काही वेळा शेतकऱ्यांना मिळणारी नुकसान भरपाई ही खूप कमी असते। यामागे अनेक कारणे असू शकतात। सर्वप्रथम आपण कारणे जाणून घेऊया की कमी नुकसान भरपाई मिळण्यामागची कोणकोणती कारणे आहेत। शेतकऱ्यांना विम्यासाठी योग्य पिकाची आणि क्षेत्राची निवड केलेली नसेल तर कमी पीक विमा मिळू शकतो किंवा पीक विमा हा नाकारला जाऊ शकतो। शेतकऱ्याने विमा भरणा योग्य वेळी आणि योग्य रकमेचा केला नसेल तर अशा वेळेस पीक विमा हा नाकारला जातो। पण सध्या 1 रुपयात पीक विमा हा महाराष्ट्र शासनाकडून लागू करण्यात आला असल्यामुळे पीक विमाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या भरण्याची गरज नसते, ती थेट शासनाकडून वळती केली जात असते। तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्याच्या नुकसानीची माहिती 72 तासाच्या आत जर विमा कंपनीला दिली नसेल तर, शेतकऱ्याने नुकसानीची योग्य पद्धतीने नोंदणी केली नसेल तर, शेतकऱ्याने नुकसान भरपाईसाठी योग्य कागदपत्रे जर सादर केली नसतील तर शेतकऱ्याला पीक विमा हा नाकारला जातो किंवा कमी प्रमाणात वितरित केला जातो। तर मित्रांनो, आता आपण पुढे बघूया, जर जो पीक विमा आहे किंवा नुकसान भरपाईचं जे अनुदान आहे पीक विमा माध्यमातून ते जर आपल्याला कमी मिळालं असेल तर आपण कशा पद्धतीने कारवाई करू शकतो। शेतकऱ्याने प्रथम विमा कंपनीशी संपर्क साधावा। विमा कंपनीला नुकसान भरपाई कमी मिळण्याची कारणे स्पष्ट करावी याविषयी विनंती करावी किंवा त्यांच्याकडून तशी कागदपत्रे मागावी। शेतकऱ्याने विमा कंपनीकडून नुकसान भरपाईचे जे काही असतं ते पत्र मागायचं आहे। या पत्रात नुकसान भरपाईची रक्कम, नुकसान झालेल्या पिकाची माहिती आणि नुकसान भरपाईचे गणित स्पष्टपणे हे विमा कंपनीने नमूद केलेलं असतं। शेतकऱ्याने नुकसान भरपाई कमी असल्याचा दावा विमा कंपनीकडे करावा। दाव्यात नुकसान भरपाई कमी मिळण्याची कारणे स्पष्टपणे नमूद करावी। शेतकऱ्याचा दावा जर विमा कंपनीने स्वीकारला नाही तर विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपील करावं। अपीलात दावा स्वीकारला नाही त्याची कारणे स्पष्टपणे ही विमा कंपनीला द्यावी लागत असतात। जर एवढं करूनही जर विमा कंपनीकडून जर अपीलाला उत्तर मिळाले नाही तर विमा विवाद निवारण समितीकडे म्हणजे IRDA कडे आपण तक्रार करू शकतो। तक्रारीत नुकसान भरपाई कमी मिळण्याची कारणे, विमा कंपनीने केलेली चूक स्पष्टपणे ही आपल्याला नमूद करावी लागते। तर मित्रांनो, शेतकरी हा याच गोष्टीत कमी पडतो की ज्या ठिकाणी कागदोपत्रीचा पाठपुरावा येतो किंवा एखाद्या कंपनीशी जर भांडायचं असेल तर शेतकरी कमी पडतो। त्याचं मुख्य कारण असतं की त्याला जी काय आहे कायद्याची समज असेल, कायद्याचं नॉलेज असेल हे कमी असतं, किंवा शेतकऱ्याला स्वतःचा शेती धंदा सोडून, काम शेतीतले सोडून तो जे काही आहे ते विमा कंपनीशी भांडू शकत नाही। पण याच विमा कंपन्या अशा बाबतीत शेतकऱ्यांचा हा गैरफायदा उचलत असतात। याकरता कायदेविषयक जागृत करण्यासाठी आपल्या माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनलवरती विविध कायदेविषयक माहितीचे व्हिडिओ आहे। ते व्हिडिओ पाहून आपण योग्य ती दखल घेऊन आणि योग्य ती कारवाई करून आपल्या हक्काचे पैसे ते विमा कंपनीकडून मिळवू शकतात। तर आता आपण पुढे बघूया, पीक विमा कंपनीने नुकसान भरपाई मिळण्यापासून, पीक विमा कमी नुकसान भरपाई मिळण्यापासून आपण कशा पद्धतीने वाचू शकतो तेही बघूया। शेतकऱ्याने पीक विमा योजनेचा लाभ घेताना खालील गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहेत। विम्यासाठी योग्य पिकाची आणि क्षेत्राची निवड करावी। काही वेळा काही शेतकरी काय करतात की जर त्यांचं मोठ्या प्रमाणात जर क्षेत्र असेल आणि 2 ते 4 पिके जर त्यातील विविध पिके घेतलेली असतील
ते 1 किंवा 2च पिकाची नोंद करतात आणि ज्यावेळेस एखादं नैसर्गिक संकट येतं त्यावेळेस त्या सर्वच पिकांचं नुकसान होत असतं. त्याकरता आता महाराष्ट्रात 1 रुपयात पीक विमा सध्या सुरू आहे. तर ज्यावेळेस आपली पीक नोंदणी करा तर सर्वच पिकांची ही नोंदणी आपण करणं आवश्यक असतं. त्यासोबतच विमा भरणा योग्य वेळी आणि योग्य रकमेचा हा करायचा असतो. नुकसान झाल्याची माहिती त्वरित ही विमा कंपनीला 72 तासांच्या आत ही कळवायची असते. लवकर माहिती दिल्यास नुकसान भरपाई मिळण्याची शक्यताही अधिक असते. नुकसानाचे प्रमाण अचूकपणे हे नोंद करायचं असतं. त्यासोबतच नुकसान भरपाईचा नुकसानीचा जो काही एरिया असेल, भाग असेल, तो योग्य प्रमाणे आपण हे नोंद करणं गरजेचं असतं. नुकसानीची योग्य पद्धतीने नोंदणी करावी. नुकसान भरपाईसाठी योग्य कागदपत्रे हे सादर करायचे असतात. या गोष्टी लक्षात ठेवल्यास शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई मिळण्याचा धोका हा कमी संभवतो. त्यासोबतच ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात एखादी अतिवृष्टी असेल, गारपीट होते, त्यावेळेस शासनाकडून पंचनामे हे केले जात असतात. त्यावेळेस आपल्या शेतीचे पंचनामे अशा अधिकारी, मग ते कृषी अधिकारी असतील, तलाठी असतील, शेतीमधील ग्रामसेवक असतील, यांच्या मार्फत आपल्या शेती पिकांचे नुकसान भरपाईचे पंचनामे हे आपण लवकरात लवकर करून घेणं आवश्यक असतं आणि ते पंचनामे आपल्याकडे त्याची एक कॉपी जपून ठेवणं हेही आवश्यक असतं. ज्यावेळेस एखादी विमा कंपनी आपल्याला जो काही विमा आहे, पीक विमा, तो कमी देईल किंवा पीक विमा नाकेल, अशा वेळेस ती कागदपत्रे आपल्याला तिथे उपयोगी पडत असतात. भारतात पीक विमा योजनेसाठी अनेक सरकारी आणि खासगी कंपन्या कार्यरत आहेत. शेतकऱ्यांनी विमा कंपनीची विश्वासार्हता, सेवा चांगली आहे का हे तपासूनच विम्याचे योजना केले पाहिजे. पीक विमा योजनेची माहिती आणि नियमित अपडेटसाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्यावी किंवा कृषी विभागाच्या संपर्कासाठी उपलब्ध असले जे काही मोबाईल नंबर असतील, वेबसाईट असतील किंवा आपल्या विमा कंपनीचे जे काही प्रतिनिधी असतील यांच्याही संपर्कात राहावं. ज्यावेळेस आपल्या पिकाचं नुकसान होईल त्यावेळेस त्यांच्याकडे फॉलोअप हा योग्य पद्धतीने घेणं हे आवश्यक असतं. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे की जर शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळाला तर त्याची कारणे कोणती असू शकतात. त्यासोबत जर आपल्याला पीक विमा कमी मिळाला असेल तर आपण कशा पद्धतीने कायदेशीर कारवाई करून आपल्या हक्काचे पीक विम्याचे पैसे कशा पद्धतीने मिळू शकतो या विषयाची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केला आहे. आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे माहिती, PDF, GR आपल्या मोबाईलवरती, व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.